एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी पहिला जो सायंटिस्ट आलेला आहे हा पहिला सायंटिस्ट आहे डोबेरायनर, जॉन वोल्फगँग डोबेरायनर। हा जो सायंटिस्ट आहे हा कितव्या इयर मध्ये आलेला आहे? इन इयर 1870 1817 मध्ये हा डोबेरायनर जो शास्त्रज्ञ आहे, जर्मन सायंटिस्ट आहे, हा 1817 मध्ये आलेला आहे। आणि त्याने काय सजेस्ट केलं होतं या शास्त्रज्ञाने? त्याने सजेस्ट केलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस। म्हणजे मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत, कशाशी संबंधित आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, ॲटॉमिक मासशी संबंधित आहेत। कशाशी संबंधित आहेत? ॲटॉमिक मास। म्हणजे या जो काही डोबेरायनर स्ट्रेट्स आहे यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे हा त्यांनी कशाला धरलेला आहे? ॲटॉमिक मासला धरूनच काय केलेलं आहे, याचं निरीक्षण केलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलेलं आहे। म्हणजे पहा त्यांनी काय सांगितलं, डोबेरायनरने काय सजेस्ट केलं, काय सुचवलेलं आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस। म्हणजे जे काही मूलद्रव्याचे गुणधर्म आहेत हे कशाशी संबंधित आहेत? ॲटॉमिक मासेसशी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवा। आणि त्यानंतर पहा त्याने काय ट्रेडची डेफिनेशन सांगितलेली आहे, तो काय म्हटलेला आहे पहा, ट्रेडची डेफिनेशन सांगण्यासाठी त्याने काय तयार केलं? ही मेड 3 group of elements each having similar chemical properties called as traits। त्याला काय म्हटलेलं आहे? ट्रेड्स असं म्हटलेलं आहे। काय सांगितलं? ही मेड 3 ग्रुप ऑफ एलिमेंट ईच ऑफ हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज। म्हणजे त्याने अशा 3 मूलद्रव्यांचा गट तयार केला, प्रत्येक 3 मूलद्रव्याचा गट तयार केला ज्याचे की रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज कशा होत्या? सिमिलर, सारख्या होत्या। आणि त्याला त्याने काय म्हटलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे? ट्रेड्स असं नाव दिलेलं आहे, म्हणजे त्रिक। आणि यावरूनच मग या एलिमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सला नाव काय पडलेले? डोबेरायनर ट्रेड्स। ट्राय म्हणजे काय? 3 त्रिके असं आपण म्हणू शकतो। मग डोबेरायनर ट्रेड्स असं नाव देण्यात आलेले। मग आता हे डोबेरायनर ट्रेड्स काय आहे हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, परीक्षेला तुम्हाला विचारू शकतात, स्टेट द डोबेरायनर ट्रेड्स। मग आता हा लॉ काय आहे पहा। मग ही अरेंज the 3 element in a trace in an increasing order of atomic mass and show that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of their 2 elements। This is the Dobereiner traits। पण त्याने काय केलं? He arranged the 3 element in a trace in increasing order of atomic masses। त्याने जी काही ट्रेड्स, त्रिके तयार केली होती तर त्या त्रिकांचं वर्गीकरण जे आहे, मांडणी जी आहे ही कशी केलेली? त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने केलेली आहे। पण कशाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे? ऑफ ॲटॉमिक मासेस, म्हणजे त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्याने मूलद्रव्याच्या 3 मूलद्रव्यांची काय केली? चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे। फॉर एक्झाम्पल पहा, कोणते? लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम। हे जे काही लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत तर यांचे ॲटॉमिक मास जे आहेत हे ॲटॉमिक मासेस कसे दिलेले आहेत? त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरने दिलेली आहेत। मग जसं की काय, लिथियमचं जर आपल्याला ॲटॉमिक मास पाहायचं असेल तर लिथियमचं आहे 6.9, यालाच आपण 7 जरी लिहिलं तरी पण चालतं। त्यानंतर पहा, सोडियमचं जो ॲटॉमिक मास आहे हे आहे 23 आणि पोटॅशियमचं आपल्याला ॲटॉमिक मास जर सांगता आलं ते काय आहे? 39.1।
तुम्हाला दिसून येईल पहा ऍटॉमिक मासेस जे आहेत हे आपल्याला कोणत्या प्रमाणे दिसून येत आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डरने म्हणजे चढत्या क्रमाने त्यांनी काय केलेली आहे, ट्रेड्सची मांडणी केलेली आहे आणि त्यामुळेच त्या ट्रेड्स मध्ये कशाचा यूज केलेला आहे त्यांनी, ही अरेंज द थ्री एलिमेंट्स in a threads in a increasing order of their atomic masses and show that आणि त्यांनी काय दाखवून दिलं, the atomic mass of a middle element कोणत्या मधल्या मूलद्रव्याचं जे काही atomic mass आहे म्हणजे अणुवस्तुमान जे आहे was approximately equal to, हे approximately म्हणजे कसं जवळजवळ कशाच्या बरोबरीने आहे, the mean of atomic masses of other two elements, कशाच्या बरोबरीने आहेत ते, दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या मीन म्हणजे सरासरी एवढं काय आहे मधल्या मूलद्रव्याचं ऍटॉमिक मास आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या, अप्रॉक्सिमेटली सांगितलेलं आहे म्हणजे जवळजवळ तेवढंच येईल असं नाही, त्याच्या कमी जास्त होऊ शकतं. जवळजवळ काय सांगितलेलं आहे, या दोन मूलद्रव्याची जर आपण काय केली सरासरी घेतली तर या दोन मूलद्रव्याच्या सरासरी जेवढी निघेल तेवढं काय असतं मिडल एलिमेंट म्हणजे मधल्या मूलद्रव्याचं ऍटॉमिक मास आल्याचं दिसून येतं. मग आता फॉर एक्झाम्पल आपण पाहू कसं येतं ते मिडल एलिमेंट्स ऍटॉमिक मास. तर पहा काय सांगितलेले, फर्स्ट एलिमेंट लिथियमचं काय आहे ऍटॉमिक मास 6.9. सरासरी तर तुम्हाला माहिती असेल कसं काढायचं ऍव्हरेज, या दोन्हींची काय करायची बेरीज करायची आणि त्याला जेवढ्या संख्या असतात तेवढ्याने काय करायचं डिवाइड करायचं. म्हणजे 6.9 प्लस 39.1 किती संख्या आहे तर 2 आहेत म्हणजे कितीने डिवाइड केलं आपण 2 ने डिवाइड केलं. मग यांची बेरीज करायची, किती आली बेरीज यांची 46 डिवाइडेड बाय 2. मग भाग द्या, बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6. मग आलं का पहा 23 मिडल एलिमेंटचे जे काय ऍटॉमिक मास आहे तेवढी काय आली या टू एलिमेंट्स म्हणजे दोन मूलद्रव्यांची मीन ऍटॉमिक मासेसची जी काही मीन आहे ही कशाच्या एवढी येत असते, इक्वल टू द मिडल एलिमेंट मधल्या मूलद्रव्य एवढी येत असते. हे आपल्याला दिसून येतं. आणि असे फक्त डोबे रायनर्सला काय झालेलं आहे 3च ट्रेड्स 4 ट्रेड्स किती ट्रेड्स त्याला हे झालेले काढता आलेले 4 ट्रेड्स म्हणजे 4च ट्रेड्स त्याने डिस्कवर शोधून काढलेले आहेत. तर आपण पहिला ट्रेड्स तर पाहिलेला आहे. पहिला ट्रेड्स कोणता पाहिला, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. दुसरा ट्रेड्स आपण पाहू. दुसरा ट्रेड्स जो आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. त्यानंतर तिसरा ट्रेड्स आपल्याला सांगता येतो पहा क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. आणि फोर्थ ट्रेड्स जो आहे हा आहे सल्फर, सेलेनियम अँड टेल्युरियम. हे काय आहे 4 ट्रेड्स जे आहेत हे डोबे रायनर्सने 4 ट्रेड्स म्हणजे 4 त्रिक जे आहेत हे शोधून काढलेली आहेत ज्यांचे की ॲटॉमिक मास जे आहे अदर 2 एलिमेंट्सचं ॲटॉमिक मास जे आहे कोणत्या मूलद्रव्य एवढं आलेलं आहे ॲटॉमिक मासेस ऑफ मिडल एलिमेंट. आणि यालाच काय म्हटलेलं आहे डोबे रायनर्स ट्रेड्स असं म्हटलेलं आहे. काय डोबे रायनर्स ट्रेड्स काय सांगता येईल आपल्याला, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन increasing order of their atomic masses and show that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. It's called डोबे रायनर्स ट्रेड्स. तुम्हाला समजलेला असेल पहा डोबे रायनर्स ट्रेड. परंतु याला सगळ्याच एलिमेंट्स ट्रेड्स काढता आलेली आहेत का
नाही. मग यासाठी काय केलेले, काही लिमिटेशन पण वापरलेली आहेत, काही लिमिटेशन्स पण आहेत, कारण की जेवढे एलिमेंट माहिती होती तेवढ्यांचं त्याला ट्रेड्स तयार करता आलेली नाही. त्यामुळे ही जी काही डोबेरायनस ट्रेड्स आहे हे या ठिकाणीच स्टॉप झालेले, बंद झालेलं आहे. आणि त्यानंतर दुसरा शास्त्रज्ञ आलेला आहे, तो आहे न्यूलँड्स आलेला आहे. परंतु या अगोदर आपण या डोबेरायनस ट्रेड्सचं एक लिमिटेशन्स पाहू, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या डोबेरायनस ट्रेड्सचं लिमिटेशन काय आहे. पहा, याचं लिमिटेशन सांगता येईल तुम्हाला. लिमिटेशन: all known elements could not be classified into the Dubé-Reynolds ट्रेड्स. पहा, फक्त काय झालेले, ऑल नोन एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाइड इनटू डोबेरायनस ट्रेड. जेवढी मूलद्रव्य माहिती होती तेवढ्यांचं वर्गीकरण जे आहे हे डोबेरायनस ट्रेड, डोबेरायनसच्या त्रिकामध्ये करता आलेलं नाही. हा काय आहे, डोबेरायनस ट्रेड्सचं एक लिमिटेशन आपल्याला दिसून येतं. बाकीचे तुम्हाला मी ट्रेड्स सांगितली होती तर त्यांचा ॲटॉमिक मास आणि त्यावरून तुम्हाला मिडल एलिमेंटचं काय काढता येईल, ॲटॉमिक मास जे आहे हे काढता येईल. जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण काही जे काही मूलद्रव्य आपण पाहिले ते ट्रेड्सचे, त्याचे तुम्हाला मी ॲटॉमिक मासेस सांगते. पहा, पहिल्याचं तर आपण पाहिलंच होतं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचं. दुसरं आपण पाहू कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. यांचे जे काही ॲटॉमिक मास आहे, कॅल्शियमचं आपल्याला ॲटॉमिक मास सांगता येतं. पहा, 40.1. स्ट्रॉन्टियमचं आपल्याला ॲटॉमिक मास सांगता येतं 88.7 आणि बेरियमचा ॲटॉमिक मास आहे पहा 137. हे काय त्यांची ॲटॉमिक मासेस आहेत. 87.6 आहे स्ट्रॉन्टियमचं. त्यानंतर दुसरं जे आपण पाहिलं होतं ट्रेड्स जो आहे तो आहे क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. तर यामध्ये क्लोरीनचं आपल्याला जो काही ॲटॉमिक मास आहे हे आपल्याला सांगता येतं 35.5. त्यानंतर बेरियमचा ॲटॉमिक मास बोरॉनचा ॲटॉमिक मास आहे 79.9 आणि आयोडीनचा जो काही ॲटॉमिक मास आहे तो आहे 126. हा कशाचा आहे, आयोडीनचा ॲटॉमिक मास आपल्याला सांगता येतं. हे काय आहेत आपले ॲटॉमिक मास. तुम्हाला ॲटॉमिक मास दिलेले आहेत, यावरून तुम्हाला त्यांचं मीन काढता येऊ शकतो आणि हे तुम्हाला परीक्षेला विचारतात. काय करायचं, या दोन्हींची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय 2 करायचे, म्हणजे काही मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास तुमच्या लक्षात येईल. 87.6 येईल सांगता येत नाही, परंतु अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगितलेले जवळ याच्या जवळ येण्याची शक्यता आहे. हा काय झाला आपला डोबेरायनस ट्रेड्स, जो की कशाशी संबंधित सांगितलेला आहे, ॲटॉमिक मासेसची. यानंतर आता डोबेरायनर हा या ठिकाणीच थांबलेला आहे, त्याला पुढच्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करता आलेलं नाही. त्यामुळे आता पुढचा जो काही शास्त्रज्ञ आहे जो की क्लासिफिकेशन करण्यासाठी येतोय तो आहे न्यूलँड्स. कोण आहे, न्यूलँड्स. आपल्याला न्यूलँड्स ऑक्टेव्ह पाहायचा आहे यानंतर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल आपण इयत्ता 10वीचा दुसरा चॅप्टर सुरू केला होता, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये आपण 2 पॉईंट पाहिले होते पहा, डोबेरायनस ट्रेड्स अँड न्यूलँड्स ऑक्टेव्ह, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. हे 2 पॉईंट आपण पाहिले होते. आज आपल्याला त्या पुढचा जो काही शास्त्रज्ञ आहे तो पाहायचा आहे, तो म्हणजे कोणता आहे, मेंडेलिव्ह. आपल्याला आज मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल अभ्यासायचा आहे.
आपला पुढचा पॉइंट आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आता यामध्ये हा जो काही मेंडेलिव्ह आहे, मेंडेलिव्ह शास्त्रज्ञ जो आहे हा एक रशियन सायंटिस्ट होता आणि याचा जो कालावधी आहे हा 1869 टू 1872. मेंडेलिव्ह जो आहे हा एक रशियन सायंटिस्ट आहे आणि याचा कालावधी जो आहे हा कोणत्या इयर्स मध्ये होऊन गेलेला आहे, इन 1869 टू इन 1872 या कालावधीमध्ये याने आपले शास्त्रज्ञचं काम पूर्ण केलेले आहे. पहा कशावरती, पिरियॉडिक टेबल वरती. Then Mendeleev's periodic table, it is the most important step in a classification of elements. मेंडेलिव्हचा हा जो काही पिरियॉडिक टेबल आहे आपल्याला जो पाहायचा आहे, मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल हा या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधली एक इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे एक महत्त्वाची पायरी ठरलेली आहे. मग यामध्ये मेंडेलिव्हने काय केलं होतं बरं? मेंडेलिव्हने काय कन्सिडर केलं? मेंडेलिव्ह कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स नेमली द ॲटॉमिक मासेस. मेंडेलिव्हने काय कन्सिडर करून पिरियॉडिक टेबल तयार केलेला आहे? याने पण एक फंडामेंटल प्रॉपर्टी, कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे मूलभूत गुणधर्म जो आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी, मूलभूत गुणधर्म त्याने कोणता लक्षात घेतलेला आहे? तो याने ही ॲटॉमिक मास हाच गुणधर्म काय केलेला आहे, लक्षात घेतलेला आहे. म्हणजे मेंडेलिव्ह कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ atomic masses as a standard and arranged in 63 elements in increasing order of their atomic masses. आणि त्याने जे त्याच्या वेळेस किती एलिमेंट्स त्याला माहिती होती? 63 एलिमेंट्स unknowns at that time. पहा त्या वेळेला मेंडेलिव्ह ज्या वेळेस संशोधन करत होता त्या वेळेला 63 एलिमेंट्स वर डिस्कवर्ड म्हणजे 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता आणि या 63 मूलद्रव्यांची मांडणी जी आहे त्यांनी कशा प्रकारे केलेली? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कशाने केलेली? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे यांच्या ॲटॉमिक मासेस अणुवस्तुमानाच्या चढत्या प्रमाणे या 63 मूलद्रव्याची त्यांनी काय केलेली? मांडणी केलेली आहे. नाही पाहि फाउंड दॅट मध्ये त्याला काय लक्षात आलं ज्या वेळेस हा मांडणी करत होता ॲटॉमिक मासेस द्वारे 63 एलिमेंट्सची, त्याला काय दिसून आलं रे? ही फाउंड दॅट एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीटेड आफ्टर सम टाइम. त्याच्या काय लक्षात आलं की जे मूलद्रव्ये जे काही येत आहेत त्यांच्या काय दिसून आले? सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीटेड आफ्टर सम टाइम म्हणजे काही कालावधीनंतर पुन्हा हे जे काही प्रॉपर्टीज आहेत ह्या काय झालेल्या आहेत? रिपीट झालेल्या आहेत, पुन्हा पुन्हा आल्याचं त्याला दिसून आलेलं आहे. डेफिनाइट इंटरवल. येते लक्षात तुमच्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. पहा मेंडेलिव्ह जो शास्त्रज्ञ आहे याचा कालावधी 1869 टू 1872 आहे आणि त्यांनी जे काही मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल जो तयार केलेला आहे याचं फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून कशाला गृहीत धरलेलं आहे? ॲटॉमिक मासला गृहीत धरलेला आहे, मूलभूत गुणधर्म. आणि त्याला त्या वेळेस जी काही 63 एलिमेंट्स माहिती होती
यांची जी काही अरेंजमेंट आहे त्यांनी सुद्धा कशी केलेली, इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच केलेली. मग त्याला काय दिसून आलं, ही फाउंड दॅट काय दिसून आलं, ज्यावेळेस तो मांडणी करत होता त्यावेळेस त्याला दिसून आलं की जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत या सिमिलर असून त्या कशा झालेल्या आहेत, रिपीटेड आफ्टर डेफिनाइट इंटरवल म्हणजे काही कालावधीनंतर पुन्हा पुन्हा त्या काय झालेल्या तर रिपीट झाल्याचं त्याला दिसून आलेलं आहे. आणि यावरून मग त्याने आपला जो काही मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ आहे तो त्याने मांडलेला आहे. मग आपण तो आता मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ पाहू. मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ पहा. मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ जो आहे हा आपण एकदा पहिल्यांदा लिहून घेऊ. मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ elements are periodic function of their atomic masses. पहा मेंडेलिव्हचं पिरियॉडिक लॉ काय सांगितलेलं आहे त्याने वरच्या माहितीवरून त्याला काय दिसून आलं. मग त्याने मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ तयार केला, स्वतःचा एक नियम तयार केलेला आहे या पिरियॉडिक टेबल साठी. तो कोणता आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे जे काही मूलद्रव्याचे गुणधर्म आहेत हे कशाचं आवर्ती फल आहे, पिरियॉडिक फंक्शन म्हणजे काय, आवर्ती फल कशाचं आहे, ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानाचं काय आहे, आवर्ती फल आहे असं त्याने सांगितलेलं आहे स्वतःच्या पिरियॉडिक लॉ मध्ये. काय पहा, मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे मेंडेलिव्हने सुद्धा काय केलेली, तीच चुकी केलेली जी कोणी केली होती, डोबेरायनर आणि न्यूलँड्सने केली होती की जे ॲटॉमिक मासेसचं त्यांनी संदर्भ घेतला होता. परंतु याचं थोडंसं त्यांच्यापेक्षा कसं आहे, डिफरंट आहे, वेगळं आहे. त्याला काय दिसून आलं, त्यांनी 63 एलिमेंट्सची मांडणी तर केली परंतु त्याला ते करत असताना महत्त्वाचं म्हणजे त्याला काय दिसून आलं, त्याच्यामध्ये त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सिमिलर आहेत हे दिसून आलं. आणि त्यानंतर मग त्याने स्वतःचा पिरियॉडिक लॉ केलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. परंतु हाही काय झालेला आहे, जास्त काळासाठी टिकलेला नाही. हा लॉ सुद्धा जास्त काळापर्यंत टिकून राहिलेला नाही. मग यामध्ये सुद्धा काय आपल्याला दिसून येतात, काही याच्यामध्ये मेरिट्सही आहेत का आणि काही डिमेरिट्स आहेत. ते आपल्याला आता पुढे पाहायचंय की याच्यामध्ये काय मेरिट्स आपल्याला या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल मध्ये मेरिट्स कोणते आहेत, फायदे कोणते आहेत त्याच्यामध्ये आणि डिमेरिट्स तोटे कोणते झालेले आहेत हे आपण या पॉइंट मध्ये पाहू. मेरिट्स पाहण्याच्या अगोदर आपण मेंडेलिव्हची जी काही पिरियॉडिक टेबल आहे हा पाहणार आहोत. मेंडेलिव्हने कशा प्रकारे अरेंजमेंट केली होती. मेंडेलिव्हची जी काही 63 एलिमेंट्स होते त्याने मेंडेलिव्हने स्वतःचे जे काही 63 एलिमेंट्स होते फाउंड झालेले म्हणजे आढळलेली, तर त्यांची ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने काय केलेली, सगळ्या एलिमेंटची मांडणी करण्यात आलेली आहे. मी अगोदरच सांगितलं होतं की त्यांची कोणते जे काही ॲटॉमिक मासेसनुसार काय केलेली इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी मेंडेलिव्हने केलेली आहे. मग यामध्ये पहा काय सांगता येईल आपल्याला, जे काही यामध्ये काही तुम्हाला ग्रुप्स आणि पिरियड्स दाखवलेली आहेत. ग्रुप म्हणजे काय, गट, आणि पिरियड्स म्हणजे काय, गट असं आपण म्हणू शकतो. ग्रुप्स म्हणजे काय, गट, आणि पिरियड्स म्हणजे गण. पहा आता यामध्ये किंवा आवर्त म्हणू शकतो त्याला, पिरियड्सला काय म्हणायचंय आपल्याला, आवर्त असं म्हणायचंय. तर यामध्ये ग्रुप्स, व्हॉट इज मीन बाय ग्रुप्स अँड व्हॉट इज मीन बाय पिरियड्स हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा ग्रुप्स कशाला म्हणायचे, द वर्टिकल कॉलम्स in a Mendeleev's periodic table is called groups.
जे काही वर्टिकल कॉलम्स आहेत, उभे जे काही स्तंभ आपल्याला दिसून येत आहेत, या वर्टिकल कॉलम्सला आपल्याला काय म्हणायचे, ग्रुप्स असं म्हणायचे. मग हाऊ मेनी ग्रुप्स आर हियर, 1 2 3 4 5 6 7 and 8 ग्रुप्स आर हियर. ओके. देन व्हॉट इज मीन बाय पिरियड्स. पिरियड्स कशाला म्हणायचे आपल्याला, तर पहा द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. कशाला म्हणायचे, हे जे काही हॉरिझॉन्टल रोज आहेत, म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवे जे काही रेषा तुम्हाला दिसून येत आहेत, लाईन्स दिसून येत आहेत, या हॉरिझॉन्टल रोजला आपल्याला काय म्हणायचे, पिरियड्स. पिरियड्स म्हणजे काय, आवर्त असं म्हणतो आपण. हे काय, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. आता यामध्ये पहा, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल मध्ये जे काही ग्रुप्स आहेत, यामध्ये तुम्हाला काही मॉलिक्युलर फॉर्म्युला दाखवलेला आहे कंपाऊंड्सचा. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाने शोज केलेला आहे, कशाने दाखवलेला आहे, R²O, RO, R²O³, RO², R²O5, RO³, R²O7 and RO4. हे जे काही मेंडेलिव्हचे पिरियोडिक टेबल मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे, हा अशा प्रकारे लिहिलेला आहे, शो केलेला आहे. परंतु पहा, ही मेंडेलिव्हची पिरियोडिक टेबल झाल्याच्या नंतर जी काही प्रचलित पद्धती आहे रिटर्न करण्याची, म्हणजे लिहिण्याची, प्रेझेंट सिस्टीम जी आहे, सध्याची जी सिस्टीम आहे, आपण कशा प्रकारे हे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहित असतो. आपण जर हे घेतलं, हा H2O जर घेतलं, तर आपण असं लिहितो का, S²O असं लिहित नाही. हे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये एक त्रुटी होती, परंतु ती आज आपण प्रेझेंटला, सध्या स्थितीला आपण हे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत, हे कशा प्रकारे लिहित असतो, R2O, RO, R2O3, RO2 अशा प्रकारे काय करत असतो की प्रेझेंट सिस्टीम मध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत, हे अशा प्रकारे रिटर्न करू शकतो, म्हणजे लिहू शकतो. ही आपली कशाची सारणी होती, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. आता यामध्ये आपल्याला मेंडेलिव्हचे काय मेरिट्स आहेत हे आपल्याला पाहायचं. या सारणीद्वारेच आपण काय करू, मेंडेलिव्हचे मेरिट्स पाहू.